नमस्कार श्रोते हो. तुम्हाला माहीत आहे का, तुमचा निर्णय एखाद्याच्या आयुष्यात नवीन पहाट घेऊन येऊ शकतो. एखाद्या गरजू व्यक्तीला जीवन देण्यासाठी एक लहानसा प्रयत्नसुद्धा पुरेसा असतो. हा प्रयत्न म्हणजेच अवयवदान. अवयवदानाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत, भीती आणि योग्य माहितीचा अभावसुद्धा. 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनाशी जोडलेलं आहे, कारण एक व्यक्ती आपल्या अवयवाने अनेकांचे जीव वाचवू शकतात. त्यानिमित्तानं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 ह्या कालावधीत राज्यात अंगदान जीवन संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या विषयावर आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग डॉक्टर सई धुरी. आपण त्यांच्याकडून अवयवदानाचे महत्त्व, त्याची प्रक्रिया आणि त्याबद्दल असलेले गैरसमज यावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मॅडम, सुरुवातीला मला सांगा, अवयवदान म्हणजे काय आणि अवयवदानाचे महत्त्व काय आहे? मॅडम, जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे अवयव असतात, उदाहरणार्थ हृदय, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड किंवा नेत्रपटल असू दे, त्वचा आहे, हृदयाच्या झडपा, एखादं हाडं, ही जे अवयव असतात ते आपण ज्या व्यक्तींना त्या अवयवांची गरज असते अशांना आपण दान करतो. त्याला आपण अवयवदान असं म्हणतो. आणि या अवयवदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान मिळते. आणि हे जे ब्रेन डेड झालेले व्यक्ती असतात, आता ब्रेन डेड म्हणजे काय, तर ब्रेन डेड म्हणजे ज्यांचा मेंदू हा मृत पावलेला आहे पण त्यांच्या शरीरामध्ये त्यांचं हृदय सुरू आहे, रक्ताभिसरण प्रक्रिया सुरू आहे, असे व्यक्ती सुद्धा अवयवदान करू शकतात. आणि त्यामुळे समाजामध्ये आपण एक नवीन आशा निर्माण करतो आणि गरजूंना आपण मदत करू शकतो. बरं मॅडम, अवयवदानाची कायदेशीर प्रक्रिया कशी असते? काय काय करावं लागतं त्यासाठी? अवयवदान हे पूर्ण ऐच्छिक आहे. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला नोंदणी करावी लागते. आणि काही वेळा ब्रेन डेड झालेल्या व्यक्ती असतात त्यांचं अवयवदान करण्यासाठी आपल्याला नातेवाईकांच्या संमतीपत्र भरून त्यांची संमती घ्यावी लागते. आणि तिथे हॉस्पिटलमध्ये जी डॉक्टरांची टीम कार्यरत असते त्या डॉक्टरांच्या टीम मार्फत त्या ब्रेन डेड व्यक्तीचं पूर्ण तपासणी होऊन नंतर संमतीपत्र मिळाल्यानंतरच आपल्याला अवयवदानाची प्रक्रिया राबवावी लागते. मानवी अवयव प्रत्यारोपण जो कायदा आहे 1994, त्याच्या अंतर्गत अवयवदान व प्रत्यारोपण समाविष्ट आहे, ज्याद्वारे आपण जिवंत दाता किंवा मृत्यूदात्याला अवयवदान करण्याची परवानगी दिली जाते. 2011 मध्ये या कायद्यातील दुरुस्तीने मानवी ऊतीचे दान या कायद्यात समाविष्ट केले आहे. त्यामुळे सुधारित कायद्याला मानवी अवयव व ऊती प्रत्यारोपण कायदा 2011 असे संबोधले जाते. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया सगळं व्यवस्थित डॉक्टरांची वगैरे सगळं नियोजन करून ते करावं लागतं. या अवयवदानासाठी असं पात्र कोण असतात आणि कोण कोण अवयवदान करू शकतात? अवयवदानासाठी कुठलीही वयाची अट नाहीये. कुठलीही व्यक्ती जी ब्रेनडेड आहे किंवा मृत पावलेली व्यक्ती आहे ती अवयवदान करू शकते. फक्त यामध्ये त्या व्यक्तीला कुठलाही मोठा आजार नसावा ज्या कारणाने त्या व्यक्तीचे अवयव कुठेतरी निकामी झालेले असतात. अशी व्यक्ती फक्त अवयवदानासाठी पात्र ठरत नाही. आणि ज्यांची अवयवदान करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा डॉक्टरांची तपासणी होते त्या व्यक्तीसाठी आणि त्यानंतरच ती व्यक्ती अवयवदान करू शकते. अवयवदानामुळे शरीराचं विद्रुपीकरण होते हा गैरसमज कसा दूर कराल आणि काही आर्थिक व्यवहार होतो का, याविषयी श्रोत्यांना काय सांगाल? महत्वाचं म्हणजे आपल्या समाजामध्ये हा एक मोठा गैरसमज आहे की अवयवदान केल्यानंतर कुठेतरी शरीर ते विद्रूप होतं. तसं काहीच नाहीये. हे जे ऑर्गन डोनेशन जे आपण म्हणतो अवयवदान, हे डॉक्टरांमार्फत केलं जातं. आणि जेव्हा एखादा अवयव डोनेशनची प्रक्रिया पार पाडली जाते त्यावेळी त्यानंतर पूर्ण शरीर हे परत शिवलं जातं.
म्हणजे कुठेतरी विद्रूपपणा जो असतो तो कुठेच आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा मोठा गैरसमज आधी सर्व लोकांनी डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. आणि आपण विचारल्याप्रमाणे आर्थिक व्यवहार हा कुठेच होत नाही. ही पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे. संमतीपत्र भरूनच आपण त्याचा अवयदानाची प्रक्रिया पार बरं, म्हणजे कुठेही पैशांचा व्यवहार कुठेच नाही. बरं मॅडम, अवयवदानासाठी तुम्ही श्रोत्यांना काय संदेश द्याल, आवाहन काय कराल? मी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत सर्वांना सांगू इच्छिते की अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ह्याच्या मार्फत प्रत्येक लाभार्थ्यांना याचा गैरसमज दूर करून ह्या प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे. एक वेबसाईट आहे noto.abdm.gov.in. नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा आहे त्यांनी वेबसाईटला भेट देऊन त्या वेबसाईट वर नोंदणी करून तिथे कुठले कुठले अवयवदान तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर दान करावायचे आहे तिथे नोंद करून शेवटी या वेबसाईटमध्ये आपल्याला एक सर्टिफिकेट जनरेट होतं. ते सर्टिफिकेट आपण डाउनलोड करून आपल्याकडे ठेवू शकतो. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ह्या प्रत्येक लाभार्थ्याने याच्यामध्ये नोंदणी करून घ्यावी आणि गरजूंना अवयवदानासाठी मदत करावी. बरं, खूप छान माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिलीत. बरं, मग लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग यांनी कोणते सध्या उपक्रम राबवलेले आहेत? जिल्हा आरोग्य विभाग सिंधुदुर्ग तर्फे आपण जनजागृती शिबिरामध्ये राबवतोय. त्यामध्ये आपण जी शाळा असतात आपल्या जिल्हा परिषद शाळा असू दे किंवा खाजगी शाळा असू दे, महाविद्यालय असू दे, अशा ठिकाणी आपण ही जनजागृती शिबिरं आयोजित करतो आणि त्यामध्ये आपण जे श्रोते आपले आहेत, विद्यार्थी असू देत, त्यांना आपण ह्या अवयवदानाविषयी जनजागृती त्यामध्ये निर्माण केली जाते. त्याचं महत्त्व समजून दिलं जातं. कारण बऱ्याच वेळा असं असतं फक्त अवयवदान आहे एवढंच आपल्याला माहित असतं. त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं. त्यानंतर आपण माहिती पत्रक ह्याच्यामध्ये देतो. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत आपण ही माहिती पत्रक देतो. तसेच ह्याच्यामध्ये पुस्तकं पण आपण वाटली जातात अभियानातर्फे. बरोबर आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगचा जो पार्ट असतो ते आपण काय करतो, जी व्यक्ती अवयवदान करू इच्छिते अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचं आपण समुपदेशन करतो आणि त्यांच्या कुटुंबासाठी म्हणजे जे आपल्याला संमतीपत्र देणार आहे, जे ह्याच्यासाठी परवानगी देणार आहेत, अशा लोकांचं आपण समुपदेशन काउन्सिलरद्वारे ह्याच्यामध्ये करू शकतो. जे पूर्ण जी डॉक्टरांची टीम असते त्यामध्ये एक समुपदेशक असतो. त्या समुपदेशकामार्फत हे समुपदेशन आपण करू शकतो. जो रुग्ण असेल त्याला आणि जो अवयवदान करत असेल त्याला आणि त्यांच्या सर्व परिवाराला. हे तुम्ही हे पूर्ण समुपदेशन करतो आणि ही पूर्ण प्रक्रिया कशी कायदेशीर आहे, ऐच्छिक आहे, त्याचे कुठलेही त्याच्यामध्ये त्यांचे समजा काही गैरसमज असतील तर ते पूर्ण त्या समुपदेशनामध्ये आपण दूर करतो. स्थानिक माध्यमांमध्ये आपण रेडिओ, स्थानिक वृत्तपत्रे असतील, आपला सोशल मीडिया, आता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत मॅडम आपलं एक युट्यूब चॅनल आहे, आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, फेसबुक अकाउंट आहे. या सर्व माध्यमांद्वारे आपण ऑलरेडी याची प्रसिद्धी करत आहोत आणि त्या माध्यमांच्या प्रसिद्धीमध्ये आपल्याला त्या मानाने रिस्पॉन्स पण खूप चांगला येत आहे. त्यामुळे या 3 ऑगस्टच्या आधी थोडं आपण ह्याच्यात सुरुवात करून आता बऱ्यापैकी आपण ह्याच्यात प्रसिद्धी करत आहोत. खूप छान मॅडम. मग तुम्ही आता सध्या 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आरोग्य विभागामार्फत आपण काही उपक्रम आयोजित केले आहेत का? सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मॅडम आपण अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत आपण 3 ते 15 ऑगस्ट या कालावधी दरम्यान आपण जनजागृती अवयवदान पंधरवडा मॅडम राबवण्यात येत आहे. तर त्यामध्ये आपण म्हणजे 12 ऑगस्ट 2025 रोजी आपण आपल्या राज्याच्या आरोग्याचा कणा असलेल्या ज्या आशा स्वयंसेविका आहे त्यांच्यासाठी आपण युट्यूब मार्फत एक लाईव्ह ट्रेनिंग सेशन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे. त्यामध्ये आपण अवयवदानाविषयी जनजागृती कशी निर्माण करायची, त्याचे भीती गैरसमज कसे दूर करायचे किंवा आपल्या समाजामध्ये कसं त्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार करायचं हे आपलं या ट्रेनिंगचं मूळ उद्दिष्ट आहे आणि पूर्ण अभियानाचं हे उद्दिष्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण अवयवदान कसं सर्वश्रेष्ठ दान आहे, कसं महादान आहे हे आपण अगदी गावखेड्यातल्या लोक शेवटच्या जनतेपर्यंत आपण हे पोचवतोय. आणि ह्याच्यामध्ये आपण हे जे मगाशी मी बोलले की ऑर्गन डोनेशनची जी प्लेज आहे, जी प्रतिज्ञा आहे ती कशी नोंदवायची त्यासाठी एक व्हिडिओ पण आपण तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण सगळीकडे प्रसिद्ध करत आहोत. म्हणजे कुठलीही व्यक्ती त्याच्यामध्ये रजिस्टर करून
ती व्यक्ती मृत पावल्यानंतर अवयवदान करू शकते. त्यासाठी ती प्लेज आपण किंवा प्रतिज्ञा आपण आता घेऊ शकतो. आणि तीही प्रतिज्ञा घेतल्यानंतर एक सर्टिफिकेट येतं. ते सर्टिफिकेट आपण डाउनलोड करू शकतो आणि आपल्याकडे ती एक कॉपी पण ठेवू शकतो. म्हणजे ती प्रतिज्ञा तुम्ही आरोग्यामार्फत आपण घेऊ शकतो. आणि 15 ऑगस्ट जो स्वातंत्र्य दिन आहे त्याच्या अनुषंगाने आपण माननीय जिल्हाधिकारी, माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते ज्यांनी नेत्रदान केलेलं आहे, ज्यांनी अवयवदान केलेलं आहे, आशांच्या नातेवाईकांचा आपण तिथे सत्कार करणार आहोत. असा एक कार्यक्रम आपण तिथे 15 ऑगस्टला नियोजित केलेला आहे. म्हणजे यासाठी आशाताईंना ट्रेनिंग द्यावं लागलं. हो, ते काम बघताय. बरोबर. कारण प्रत्येक गावामध्ये आशा आहे. अशा एकूण एक 800-850 आशा सध्या आपल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत काम करत आहेत. ते शेवटच्या घरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे त्या अवयवदानाचं जे महत्व आहे ते आपल्या गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू आणि समजवू शकतात सगळ्या आपल्या गावातील लोकांना. बरोबर. खूप छान मॅडम, अवयवदात्यांना अधिक माहिती हवी आहे, त्यांनी कोणाशी संपर्क साधावा? ज्यांना अधिक माहिती हवी आहे, ज्यांचे काही गैरसमज असतील किंवा काय त्यांना अडचणी असतील तर त्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत जेवढे आमचे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत, जेवढे आमचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी असू देत, तालुका आरोग्य अधिकारी असू देत, आरोग्य कर्मचारी अधिकारी असू देत, यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांचे गैरसमज दूर होतील. जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी एवढंच सांगू इच्छिते की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. जास्तीत जास्त लोकांनी वेबसाईटवर जाऊन ती प्लेज प्रतिज्ञानेची नोंद करावी आणि आपण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा एखाद्याचं जीवन, आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या अवयवाने एखादा माणूस जगू शकतो असं मला वाटतं. आणि आपण नेत्रदान करू शकतो, बाकीचं अवयवदान करू शकतो. कारण मृत्यूनंतर आपल्या शरीराचा तसा पाहिजे तेवढा आपण उपयोग काहीच होत नाही. त्यामुळे अवयवदान केल्यानंतर एक 5 ते 6 व्यक्तींना आपण जीवनदान देऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय आरोग्यमंत्री यांनी सुद्धा पुढाकार घेऊन यासाठी जनजागृतीसाठी आपल्या पूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचून याचा संदेश दिला गेलेला आहे. बरं, परत एकदा तुम्ही वेबसाईटचं नाव सांगाल का आमच्या श्रोत्यांना? NOTTO.abdm.gov.in. आणि या पूर्ण अवयवदानाविषयी ही प्रतिज्ञा नोंद करण्यासाठी एक आपण YouTubeचा व्हिडिओ आहे, त्याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे. श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीतून आपल्याला कळालं असेल की अवयवदान हा केवळ वैद्यकीय विषय नाही, तर तो जीवनदान देण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. आपला एक निर्णय कुणाच्या तरी जगण्याचा आधार होऊ शकतो. चला तर मग प्रेरणा घ्या, माहिती मिळवा आणि अवयवदानाचा संकल्प करा. मॅडम, आपण दिलेल्या माहितीमुळे आणि मार्गदर्शनामुळे आमच्या श्रोत्यांना अवयवदानाविषयी सविस्तर अशी माहिती मिळाली. आपण वेळात वेळ काढून आलात याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.